आता आपण करतोय मसूर पुलाव. लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. आता कृती करायची. काय करायचं? तेल टाक. बरं, गॅस आपण लावून ठेवा. किती लागणार आहे बघा. बस. पुढे काय लागणार आहे? खडा मसाला. ह्याच्यात काय काय? तमालपत्र आहे, जावित्री अख्खी घाला तशीच. बरं, दालचिनी. हे पांढरं काय? पांढरी मिरी. बरं. आणि लवंग सुद्धा आहे. लवंग. खडा मसाला आपण संपूर्ण त्याच्यामध्ये घातला. कांदा. काजूचे काप. बरं. त्याच्यात आपण अजूनही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकतो. किसमिस घालू शकता, बदामचे काप घालू शकता, पिस्ता घालू शकता, आवडीप्रमाणे. कारण एनिवेज आपण ड्रायफ्रुट्स पुलाव करतोच ना. त्याच्यामुळे याच्यात फक्त काजू वापरला. पुढे काय लागणार मॅडम? मसूर घालायची. ही शिजवून घेतलेली नाहीये, थोडीशी म्हणजे अर्धी कच्चीच आहे. गरम पाण्यामध्ये फक्त 5-10 मिनिटं ठेवली आहे. मसूर पुलाव आहे ना, मसूर जास्त पाहिजे. बरोबर. आलं लसूण मिरची पेस्ट. बरं, ही एवढी लागेल? हो, तेवढी लागेल. गरम मसाला, लाल तिखटचं मिश्रण. येस, गरम मसाला आणि लाल तिखटाचं मिश्रण. ह्याच्यात दोन्हीचे कलर आपल्याला वेगवेगळे दिसतात, पण आपण फक्त स्वादासाठी असं एकत्र वापरतोय बघा. बस. हळद. पुरे. बस. खडा मसाला, त्यात गरम मसाला. तुम्ही इमॅजिन करा की असं मला कसं आत्ता ते सगळं मी अनुभवू शकत असेल. काय करायचं पुढे मॅडम आता? झाकण ठेवायचं. बर, झाकण ठेवलं आपण. वाफ आल्यानंतर ते मिश्रण तर मऊ होईलच, मसूर वगैरे, पण वाफेमुळे सगळे पदार्थ एकजीव पण होतात, त्याचा स्वाद एकमेकांमध्ये मिक्स होतो. बरोबर. किती वेळ वाट पाहिजे आपल्याला? 2 मिनिटं. 2 मिनिटं. आपण वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. त्याला वाफ आलेली आहे. वाफ आली आहे. झाकण काढून. काय करायचं पुढे आता? आता भात घालायचं. बर. मीठ. भात शिजलेलाच असल्यामुळे आता काही फार वाट पाहायची गरज नाही आपल्याला. मसूर पुलाव आता अगदी तयार होण्याच्या म्हणजे एकदम टप्प्यावरती आलेला आहे. हा असं नुसताच खायचा का त्याच्यासोबत आपण काही ग्रेव्ही पण करू शकतो, म्हणजे ऍड करू शकतो त्याच्यात? नाही, असंच छान लागतं. बरं, काय करायचं पुढे आता? झाकण ठेवायचं. एक वाफ आली का झालं. बरं, पाणी घालायची गरज नाही. वा. परत एकदा आपण झाकण ठेवूयात. एक 2 ते 3 मिनिटात त्याला छान वाफ येईल आणि आपला मसूर पुलाव तयार होईल. बरोबर. क्या बात आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या पुलावसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मसूर पुलावसाठी लागणारे साहित्य: तयार भात, कांद्याचे स्लाइस, भिजवून शिजवलेले मसूर, आलं लसूण मिरची पेस्ट, अख्खा खडा मसाला, काजू, गरम मसाला आणि लाल तिखट यांचे एकत्रित मिश्रण, हळद आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, जावेत्री, दालचिनी, पांढरी मिरी, लवंगा, कांद्याचे काप, काजूचे काप, शिजवलेले मसूर, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला आणि लाल तिखट यांचे एकत्रित मिश्रण आणि हळद घालून फ्राय पॅन वर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. एक वाफ आल्यानंतर त्यामध्ये तयार भात आणि मीठ घालून पुन्हा झाकण ठेवून एक वाफ घेऊन मसूर पुलाव शिजवून घ्यावा आणि सर्व्ह करावा. बोलमध्ये ते आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्याच्यासाठी थोडी हळद लागणार आहे, मीठ, दही, 3 चमचे दही घेतलेलं आहे आणि हा जो आपण मसाला केलेला आहे हाच आपण त्यात थोडासा मॅरिनेशनसाठी पण टाकणार आहोत. आणि उरलेला मसाला आपण जेव्हा आपला जो मसाला बनवूया, आपण जेव्हा ग्रेव्ही बनवू त्याच्यासाठी आपण उरलेला मसाला वापरणार आहोत. बस. आता या चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. जर शक्य झालं तर 1-1.5 तास तरी याला मॅरिनेट करा आणि नंतर त्याला वापरा. आपण एक मस्त चिकनची रेसिपी करतोय आणि ती एकदम देसी स्टाईलमध्ये आपण करतोय. चिकन पहाडी मसाला. आणि तो बनवण्यासाठी आपण एक पेस्ट तयार केलेली आहे. त्या पेस्टमध्ये सगळ्या ज्या हिरव्या भाज्या आहेत त्या टाकल्या, त्याच्यात आलं लसूण टाकलेलं आहे आणि
थोडे मसाले टाकले आहेत, जिरा धणे वगैरे, आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर चिकन मॅरिनेट केलेलं आहे, कशामध्ये दही टाकलेलं आहे, हा जो हिरवा मसाला त्यात तो टाकलेला आहे, हळद मीठ टाकलेलं आहे, आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे मला, आता मी इथे पॅन गरम करतोय आणि या पॅनमध्ये जाणार आहे थोडं तेल. हे जे सगळे मसाले आहेत ना, खडा मसाला जो आहे आपला तो आपण तेलामध्ये टाकणार आहोत. काळी मिरी, वेलची, दालचिनी, 1-2 तेजपान आणि 1-2-3 लवंग. हा मसाला त्याचा खमंग वास यायला लागलाय मसाल्याचा छान. आणि आता मी हा जो हिरवा मसाला आहे तो टाकतोय. आहा, रंग किती मस्त आलेला आहे. थोडासा याला आपल्याला डार्क कलर याचा येणार आहे कारण की याला परतून घेणार आहोत आपण. हा मसाला आता शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे परतताना बाकी आपण कांदा वगैरे बाकी काही टाकलेलं नाही आहे कारण की आपण कांद्याची पात टाकलेली आहे त्या मसाल्यामध्येच, आणि तोच मसाला परतून घेणार आहोत. बाकी विशेष वेगळ्या गोष्टी काही टाकलेल्या नाही आहेत गरम मसाला सोडून. आता याला आपण छान परतून घेतलेलं आहे. एक 5-7 मिनटं परतल्यानंतर आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडासा गरम मसाल्याची पावडर, आणि आता याच्यात जाणार आहे हे चिकन. थोडं मीठ. वा. आणि आता चिकनचं पण शिजताना त्याचे ज्युसेस निघतात आणि दही पण टाकलेलं आहे आपण, त्यामुळे मी वेगळं आता पाणी असं काही टाकलेलं नाही आहे. थोडंसं पाणी टाकू आपण, बस. चिकन शिजत आलंय आता. आता सगळ्यात शेवटी मी गॅस कमी करून याच्यात टाकणार आहे 2 चमचे क्रीम, आणि बस याला मिक्स करून घ्यायचं आहे. वा, काय रंग आलाय छान. हा आपला पहाडी मुर्ग मसाला एकदम जबरदस्त झालेला आहे. हवं असेल तर किंचित थोडंसं लिंबू टाकायचं याच्यामध्ये. बस मी एक काम करतो, याला प्लेटमध्ये काढून घेतो आमच्या सर्विंग बाउलमध्ये. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पहाडी मुर्ग मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, पुदिना, पालक, कांद्याची पात, आलं, चिकन, क्रीम, दही, हिरवी मिरची, बडीशेप, वेलची, जिरं, दालचिनी, तमालपत्र, लवंगा, धने, काळी मिरी, हळद, लसूण पाकळ्या, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं, पालकची पानं, कांद्याची पात, लसूण, आलं, भाजलेले धणे, जिरं, बडीशेप, पाणी आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून त्याचं वाटण करून घ्यावं. एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये हळद, मीठ, 3 चमचे दही आणि हिरवा मसाला घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये काळी मिरी, वेलची, दालचिनी, तमालपत्र, 2 ते 3 लवंगा आणि हिरवा मसाला घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर गरम मसाला, मॅरिनेट केलेलं चिकन, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावं. चिकन शिजल्यानंतर 2 चमचे क्रीम घालून सजावट करून डिश सर्व्ह करावी. ही एक गोवन पद्धतीची रेसिपी करणार आहोत, मशरूम आंबोटी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत चिकन पुरी कबाब.